नमस्कार. हे रेकॉर्डिंग ऐकण्यापूर्वी एक नम्र आणि महत्त्वाची सूचना. कृपया कोणतेही वाहन चालवित असताना किंवा एखाद्या मशीनवर काम करीत असताना हा कार्यक्रम ऐकू नका. मन आणि शरीर पूर्णपणे शिथिल होऊन गाढ स्वर्गीय अशा झोपेत गुरफटून जाण्यासाठी हे रेकॉर्डिंग बनवण्यात आलेले आहे. ते योग्य वेळीच ऐका आणि ऐकत असताना दिवे बंद असू देत आणि तुमच्या कानांवर हेडफोन्स नक्की असू देत. धन्यवाद. जेव्हा रात्र गहिरी होते तेव्हा कथा कुजबुजू लागतात. नमस्कार, मी निशा विस्पर्समध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आता स्वतःसाठी काही मौल्यवान क्षण राखून ठेवत डोळे बंद करून हळूहळू आरामदायक श्वास घेऊ लागा आणि शांत गाढ झोपेच्या प्रवासाला सुरुवात करा. मी निशा, तुमची मैत्रीण, या सुखद प्रवासात तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला शांत स्वर्गीय अशा झोपेत घेऊन जाण्यासाठी. तुम्ही फक्त एवढंच करायचं, माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं, ओके? आणि कृपया हेही विसरू नका, माझे हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि इतरांना फॉरवर्ड करायला. धन्यवाद. चला, आजचा दिवस संपला. जबाबदाऱ्या झेलता झेलता, अनेक तारेवरच्या कसरती करता करता आणि निरनिराळे आंबट गोड अनुभव घेता घेता आजच्या दिवसाचा अस्त झाला. आता या मखमली निवांत अंधारात निद्रादेवीच्या अधीन होऊन जाणं आणि दिवसभराच्या विचारांचे जंजाळ डोक्यातून काढून टाकणं, यासारखे स्वर्गीय सुख दुसरे ते काय असणार? चला, निद्रिस्त होण्याच्या तयारीला लागू. आता जरा आपले डोळे अलगदपणे बंद करून शक्य तितक्या आरामदायी अशा अवस्थेत आपले शरीर पलंगावर पसरून द्या. कुणाला पाठीवर, कुणाला एका बाजूवर, तर कुणाला पोटावर पहुडण्याची सवय असते. यात योग्य अयोग्य असे काहीच नाही. शरीराला आराम मिळणे महत्त्वाचे असते. आपले शरीर सुखदायक अशा अवस्थेत निवांतपणे पसरा आणि डोळे बंद करून आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्याला आता फक्त आराम करायचा आहे. शांतपणे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर वर खाली होणाऱ्या पोटाकडे लक्ष केंद्रित करा. एव्हाना तुम्हाला जाणवू लागले असेलच की डोळे जड होत चाललेत आणि पोटाची वर खाली होणारी हालचाल देखील मंद झालेली आहे. निद्रेच्या पूर्णपणे ताब्यात जाऊन आपल्याला आता एका स्वर्गीय सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. बहुतेकांना माहिती नसते की आपले शरीर आणि मन या दोघांची स्थिती ही बरीचशी एकमेकांवर अवलंबून असते. तुमचे शरीर जसजसे शांत, निवांत आणि आरामदायक अवस्थेत जाऊ लागेल तसतसे तुमचे मन देखील शांत होत जाईल आणि निद्रेच्या आहारी जाण्याचा तुमचा प्रवास सुरू होईल. चला तर मग, आता आरामात पहुडलेल्या तुमच्या शरीराला आपण जास्तीत जास्त निवांतपणा देत जाऊया. तुमच्या शरीराला अगदी आल्हादपणे पसरू देत. कपाळवर ना कुठल्या आठ्या, ना कुठल्याही स्नायूंमध्ये ताणतणाव किंवा पिरगळलेली अवस्था ठेवू नका. आता हक्काच्या झोपेची वेळ झालेली आहे तुमची. सर्व म्हणजे अगदी सर्व स्नायू आणि त्यांच्यात असणारे सर्व धागे एकदम मोकळे सोडून द्या. शरीर बघा कसं जड जड होऊन जणू तुमच्या गादीत खाली रुतत चालले ना. मस्त. असं समजा की जणू निद्रादेवीची आराधनाच करीत आहात तुम्ही. आता शरीराला स्वर्गीय असा निवांतपणा देऊन झाल्यावर तुमच्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. श्वसनाचा वेग
आणि पोटाची वर खाली होणारी हालचाल, ह्या दोन्ही गोष्टी किती मंद होऊन गेल्यात नाही? किती आरामदायक स्थितीत आहात तुम्ही आता? चला आता शरीर आणि मन या दोघांनाही आपण निवांत आणि शिथिल करून निद्रा देवीच्या दारात आणून सोडलेले तुमच्या लक्षात येत असेलच. निद्रिस्त होण्यासाठी अधीर झालेल्या तुमच्या शरीराला आणि जड जड होऊन गेलेल्या डोळ्यांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जाण्यासाठी आता आपण एका चित्तवेधक अशा विषयाबद्दल काही ऐकणार आहोत. कशाबद्दल माहितीये? अहो, एका अफलातून अद्वितीय अशा सागरी सफरीकडे. अशी धाडशी सफर की जिच्यामुळे जणू जगाचा इतिहासच बदलून गेला. आणि कोण होता तो धाडशी निर्भय असा दर्यावर्दी? तर तो होता क्रिस्टोफर कोलंबस. त्याचे नाव तर तुम्ही ऐकले असेलच, पण आज झोपेच्या आहारी जाता जाता मी निशा तुम्हाला त्याच्याबद्दलच्या अशा काही रंजक गोष्टी ऐकवणार आहे की आश्चर्याने थक्कच होऊन जाल. चला तर आता आपण सुरुवात करू. डोळे बंद ठेवा, शरीर शिथिल ठेवा आणि माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. ओके? नीना, पिंता आणि सांता मारिया या शिडाच्या 3 लाकडी नौका अटलांटिक महासागरास कापीत पश्चिमेच्या दिशेनं निघाल्या होत्या. आजच्या महाकाय बोटींच्या मानानं त्यांचा आकार अगदीच इवलासा होता, पण जिद्द आकाशा एवढी असली की बोटीचा आकार महत्वाचा नसतो हेच खरे. ना त्यांच्या बोटीला इंजिन होते, ना त्यांच्याजवळ दळणवळणाची साधने उपलब्ध होती, ना खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी आजच्यासारखे फ्रिज होते, ना कुठला सॅटेलाइट वा GPS त्यांना त्या प्रचंड पसरलेल्या सागरातील त्यांच्या बोटींचे नेमके स्थान सांगू शकत होता. ना घरी सोडून आलेल्या बायका पोरांची त्यांना काही खबरबात मिळत होती. अहो, ते तर राहूच देत. पुढ्यात उद्या आपल्या वाटेत येऊन थडकणाऱ्या वादळांबद्दल तरी त्यांना कसे कळणार होते हो? 3 बोटींवर कप्तान म्हणून अधिपत्य करीत असलेला माणूस मात्र निश्चिंत होता. त्याची महत्वाकांक्षा त्या खवळलेल्या सागराच्या लाटाहूनही उंच होती. त्याचे ध्येय आकाशाशी स्पर्धा करीत होते. त्या काळी केवळ ध्रुव ताऱ्याच्या साहाय्यानं नौकानयन म्हणजे नॅव्हिगेशन करणं क्रमप्राप्त होते हो. पण आत्मविश्वास, मी पोचणार तिथे. समुद्र खवळला तर बोटी गदागदा हालून त्यावरील दर्यावर्दींचे हाल होणार आणि वारा अगदीच पडला म्हणजे औषधापुरताही नसला तर बोटींची शिडे निराश झाल्याप्रमाणे आकसून जाऊन बोटीला तिथल्या तिथेच गुटमळत ठेवणार. वाऱ्याच्या अभावानं जितका विलंब होईल तितकाच बोटीवरील अन्नधान्य संपून जाण्याचा धोका जास्त. थोडक्यात काय तर सगळीच तारेवरची कसरत होती. आणि ह्या 3ही बोटी आणि ते दर्यावरती चालले तरी कुठं होते? भारत आणि चीन या देशांच्या शोधात. आणि कशासाठी? तर त्या काळात युरोपमधील जनतेला भारतातील मसाले आणि चीनमधील कापड याबद्दल प्रचंड आकर्षण होते. पण तिथे जायचे म्हटले तर जमिनीवरील मार्ग अतिशय धोकादायक आणि खर्चिक होता. त्यामुळे समुद्र मार्गानं भारतात किंवा आशिया खंडात पोचण्याची बरेच जण धडपड करीत होते. आणि अशा लोकांपैकीच एक अतिशय जिद्द आणि आत्मविश्वासानं खच्चून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे क्रिस्टोफर कोलंबस. पृथ्वी गोलाकार असल्यानं मी जर स्पेन देशातून निघून पश्चिमेकडे जात राहिलो तर नक्कीच एके दिवशी भारतात पोहोचणार ही शाश्वती तो सर्वांना देत होता. पण आठवड्यानंतर आठवडे गेले तसे बोटींवरील खलाशी कंटाळू लागले. नक्की कुठं चाललोय माहिती नाही, कधी एकदाची जमीन दिसेल सांगता येत नाही, बरोबरील अन्न किती दिवस पुरेल आणि कुठल्या अवस्थेत ते खावं लागेल देवालाच माहीत.
शेवटी त्या खलाशामधील कुरबूर आणि काळजी वाढत गेली. समुद्रासारखीच त्यांच्या भोवती पसरलेली गूढता त्यांना असह्य होऊ लागली. हा आपला कप्तान तर ठार वेडाच असावा, या एकमतावर ते सगळे येऊ लागले होते. आणि अखेर त्यांनी कुटील एक बेत शिजवला. काय बेत? तर एका अंधाऱ्या रात्री कप्तानाला चक्क पाण्यात भिरकावून द्यायचं आणि बोटी पुन्हा परत स्पेनच्या दिशेनं वळवायच्या. दुसरा दिवस उजाडला. लख्ख सूर्यप्रकाश, शांत निळाशार असा समुद्र, बोटींच्या शिडांना अनुकूल असा वारा. तिन्ही बोटी कशा अगदी आल्हादपणे पुढे सरकत होत्या. कोलंबस ज्यावर होता त्या सांता मारिया बोटीवरील लोक उद्दीपित आणि चेतवले गेल्यासारख्या अवस्थेत होते. आज रात्री या कोलंबसला पाण्यात भिरकवायचे आणि तिन्ही बोटी परत फिरवायच्या, या विचारांनी जणू त्यांना वेडे केले होते. कोलंबसला बिचाराला काय कल्पना त्यांच्या त्या क्रूर नियोजनाची? तो तर त्याच्या नित्यक्रमात गर्क होता. आणि अचानक वर डोलकाठीवर बसलेला खलाशी, ज्याचे काम होते की समोरच्या समुद्रावर लक्ष ठेवणे, तो अचानक ओरडू लागला, झारे झारे, समोरच्या पाण्यातून झारे वाहताना दिसत आहेत. कोलंबस चमकला आणि बोटीच्या पुढच्या भागाकडे पळाला. काही वेळातच त्याने त्या खलाशाने दिलेल्या आरोळीची शहानिशा केली आणि आकाशाकडे पाहत आपले हात पसरले, जणू विधात्याचे आभार मानण्यासाठी. क्षणार्धात सर्व लोक त्याच्या भोवती जमा झाले. काय झाले कॅप्टन? एकाने विचारले. कोलंबसने त्याच्याकडे पाहिले आणि तो हसत उत्तरला, मित्रा, पाण्यात झाडे वाहत आहेत, म्हणजेच जमीन आता जवळ आली आहे आपल्या. बोटीवर आनंदी आनंद पसरला, पण काही लोक मात्र अजूनही साशंक होते. काय भरवसा या माणसाच्या बोलण्याचा, असं त्यांना वाटत होतं. पण तेमऱ्यात दुसरी एक गंमत झाली. आकाशात अचानक एक भला मोठा पक्ष्यांचा थवा त्यांच्या बोटीवर उडत उडत आला. नक्कीच आली, नक्कीच आली, जमीन जवळ आली. कोलंबस आनंदाने ओरडू लागला. त्याच्या त्या आवेशावर आणि आत्मविश्वासावर जरासा भरोसा ठेवत त्याला त्या रात्री पाण्यात फेकण्याचे रहित करण्यात आले. काय नशीब म्हणायचं त्या कोलंबसचं. ती रात्र त्याने निवांतपणे आपल्या इवल्याशा पलंगावर काढली आणि दुसरा दिवस लख्ख उजाडताच डोलकाठीवरील खलाशी ओरडू लागला, जमीन जमीन जमीन, समोर जमीन दिसत आहे. तो दिवस होता 12 ऑक्टोबर 1492. इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा. समोरील समुद्रात काही अंतरावर दृष्टीस पडणारी बेटे पाहून बोटीवर आनंदी आनंद पसरला. एकमेकाला मिठ्या मारीत आणि आरडाओरडा करीत ते सर्व नाचू लागले. नीना आणि पिंता या बाकीच्या 2 बोटींवर देखील आनंदाला उधाण आले होते. पण या आनंदात एक मेख होती. ती अशी की आपण इंडियाच्या कुठल्या तरी काठाला पोचलो आहोत, ही त्यांची कल्पना अजिबातच फोल ठरली होती. आज आपण ज्यांना बाहामा बेटे म्हणून ओळखतो, त्यांच्यापैकी एका बेटाजवळ जाऊन या तिन्ही बोटींनी नांगर पाण्यात टाकलेले होते आणि त्या निवांतपणे स्थिरावल्या होत्या. त्या बेटाचे मग सान सल्वाडोर असे नामकरण करण्यात आले. अशा तऱ्हेने ख्रिस्तोफर कोलंबसच्या त्या धडाडीच्या सागरी सफरीची परिणिती एक नवीन जमीन किंवा एक नवीन जग शोधण्यात झालेली होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारत किंवा आशिया सापडला नसला तरी ते एक अग्नी दिव्यच पार पाडले होते त्याने. पण कोण होता हा ख्रिस्तोफर कोलंबस? कुठं जन्मला होता? त्याची पार्श्वभूमी काय होती? चला तर आपण जरा मागे जाऊन त्याची सखोल माहिती ऐकूयात. फारच मनोरंजक ठरणार आहे ते. इटलीतील जेनोआ नावाच्या गावात सुमारे 1451 साली ख्रिस्टोफर कोलंबसचा जन्म झाला होता. त्याचे वडील लोकरीचा व्यापार करीत
आपला मुलगाही पुढे आपल्या धंद्यात हातभार लावेल अशी त्यांना आशा होती. पण झाले असे की जेनोआ हे एक बंदर होते, ज्यात असंख्य जहाजे जाये करीत असत आणि लोकरीच्या धंद्यापेक्षा कोलंबसला या बोटींबद्दलच आकर्षण वाटू लागलेले होते. त्या बोटींची वाऱ्याने फुगलेली शिरे, त्यावरील खलाशी, त्यांच्यावर चाललेली मालाची चढ उतार, या सगळ्या गोष्टी तो टक लावून पाहत बसत असे. त्याचे हे बोटी आणि समुद्राबद्दलचे वेड वाढत गेले आणि तरुणपणी तो स्वतः एका जहाजावर शिकाऊ खलाशी म्हणून रुजू झाला. जणू नियतीनेच हे नियोजन केलेले होते. अशाच एका जहाजावर तो असताना जेव्हा ते जहाज पोर्तुगालच्या किनाऱ्याजवळ होते, त्या जहाजावर चाचे लोकांनी म्हणजे पायरेट्सनी भीषण हल्ला केला. तो इतका भीषण होता की त्याचे जहाज फुटून त्या जहाजाला जलसमाधी मिळाली. पण कोलंबस मात्र जहाजाच्या एका फळीला धरून तरंगत तरंगत किनाऱ्यास लागला आणि तेव्हापासून तो पोर्तुगालच्या लिस्बन या बंदराच्या गावी राहू लागला. पण समुद्राचे वेड मात्र त्याच्या डोक्यातून गेलेले नव्हते आणि लिस्बन म्हणाल तर सामुद्रिक घडामोडींचे ऐन मोक्याचे ठिकाण. आपले स्वप्न डोळ्यांसमोर ठेवीत त्याने गणित, खगोलशास्त्र, कार्टोग्राफी म्हणजे नकाशे बनवण्याचे शास्त्र यांचा सखोल अभ्यास सुरू केला. लवकरच तो एका कंपनीत नकाशे बनवू लागला. त्यानंतर त्याने गर्भश्रीमंत जेनोआच्या व्यापाऱ्यांबरोबर त्यांचा एजंट किंवा प्रतिनिधी म्हणून बोटीवर जाण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने इंग्लंड, आइसलंड वगैरे देशांना भेटी देता देता त्याला आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील देशांना भेटी देण्याचीही संधी मिळाली. त्यावेळी त्याचे वय सुमारे 30-32 असावे. याच काळात त्याने अटलांटिक सागरावरील वाऱ्यांचा सखोल अभ्यास केला. शिराच्या बोटी आणि समुद्रावर घोंघावणारा वारा यांचे नाते तर अभेद्य. तेथील वाऱ्याच्या दिशा, त्याचा वेग आणि जोर, वेगवेगळ्या महिन्यातील त्यांच्यात होणारा बदल याची तो खडानखडा माहिती जमवीत गेला. आपण हे नक्की कशासाठी करतोय हे कदाचित त्यावेळी त्यालाच ठाऊक नसेल कदाचित, पण त्याचा उत्साह अतोनात होता. याच सुमारास कोलंबसने फेलिपा मोनेझ नावाच्या पोर्तुगीज स्त्रीबरोबर विवाह केला आणि त्यांना दिएगो नावाचा मुलगा झाला. पण दुर्दैवाने दिएगो लहान असतानाच फेलिपा मरण पावली. नंतर तो बीट्रीज नावाच्या स्त्रीबरोबर राहू लागला आणि त्याला फर्डिनांड नावाचा दुसरा मुलगा झाला. असो, ते कोलंबसचे वैयक्तिक आयुष्य होते. पण एव्हाना त्याला अटलांटिक सागर पार करून भारत किंवा एशियात जाऊन पोहोचण्याची स्वप्ने पडू लागलेली होती. तिथे पोहोचण्यासाठी कापावे लागणारे अंतर, वाटेतील अपेक्षित हवामान, बरोबर न्याव्या लागणाऱ्या सामुग्रीची भली मोठी यादी, अशा इतर अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करून अखेर तो पोर्तुगालच्या राजाच्या दरबारात पोचला. तो राजा होता किंग जॉन II. साल होते 1484. राजाने त्याचा तो पश्चिमेच्या दिशेने अटलांटिक समुद्र पार करीत करीत इंडियाला जाऊन पोचण्याचा प्रस्ताव आपल्या अनुभवी, हुशार, कुशल अशा सल्लागारांपुढे ठेवला. त्या सर्वांनी तो कुठलाही वेळ न दौडता नाकारून टाकला. त्यांचे प्रमुख म्हणणे असे होते की कोलंबसने जो इंडियापर्यंतच्या सागरी अंतराच्या बाबतीत हिशोब केलेला आहे तोच मुळी चुकीचा आहे. अहो, फक्त 2400 सागरी मैल इतके थोडे कसे असू शकेल ते अंतर? आणि त्यांचे म्हणणे खरे ठरणार होते ही वेगळी गोष्ट. अहो, कोलंबसच्या हिशोबाप्रमाणे असणारे ते इंडियापर्यंतचे 2400 सागरी मैलांचे अंतर वास्तवात असणाऱ्या अंतराच्या केवळ 25% होते. बऱ्याच वादावादींनंतर कोलंबसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
पण तो आपली जिद्द सोडायला तयार नव्हता. दुसरा कुठला तरी मार्ग काढल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नव्हता. आता पोर्तुगालचा राजा आपल्या मोहिमेला पाठिंबा आणि मदत देणार नाही यावर शिक्कामोर्तब होताच कोलंबसनं नव्या आशेनं आपला मोर्चा शेजारील देशाकडे म्हणजे स्पेनकडे वळवण्याचे ठरवले. आपली इंडिया एशिया शोधण्याची धाडशी मनोकामना वाऱ्यावर सोडून देण्यास तो बिलकुल तयार नव्हता. 1986 साली तो स्पेनमध्ये येऊन थडकला आणि नव्यानं प्रयत्न करू लागला. तेव्हा स्पेनच्या राजाचं नाव होते फर्डिनांड आणि राणीचे होते इजाबेला. त्यांच्या दरबारात देखील कोलंबसला नकार घंटाच ऐकायला मिळाली. पण तो हार मानायला तयार नव्हता. तेथील उच्चभ्रू प्रतिष्ठित अशा लोकांबरोबर गाठी भेटी घेऊन त्यांना पटवण्याचे प्रयत्न त्यानं चालू केले. आशिया खंडाचा म्हणजेच इंडिया, चीन वगैरे देशांचा आपण शोध लावला तर किती अगणित संपत्ती, मानमरातब मिळून आपल्या आयुष्याचं कसे सोने होऊन जाईल या त्याच्या सांगण्यावर हळूहळू त्यांचा विश्वास बसू लागला असावा. त्याचप्रमाणे युरोपातून इंडिया आशियाकडे जमिनीवरून जाण्याचा मार्ग दिवसेंदिवस जास्तच खडतर आणि धोकादायक बनलेला होता. मसाल्याचे पदार्थ, रेशमी कापड, औषधी वनस्पतींपासून केलेली औषधे यांचा युरोपमध्ये तुटवडा जाणू लागलेला होता. या सर्वांवर एकमेव इलाज म्हणजे कोलंबसचा समुद्रातून पश्चिमेकडे नौकानयन करीत जाण्याचा मार्गच काय तो आशावादी वाटत होता. 6 वर्ष, चक्क 6 वर्ष कोलंबस धडपड करीत राहिला आणि अखेर 1492च्या जानेवारीत त्याला स्पेनच्या राजा राणीकडून त्याच्या त्या धाडशी मोहिमेसाठी परवानगी मिळाली. आनंदानं वेडा झाला असेल नाही तो त्या दिवशी. आता राजकीय पाठबळ तर मिळाले, पण आपली मोहीम प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी नको का करायला? असं म्हणतात की जेव्हा स्वप्न पूर्ण होतात तेव्हाच त्या माणसाची खरी धडपड सुरू होते. एवढी मोठी सागरी मोहीम, तिच्यासाठी गलबते लागणार, खलाशी लागणार, सामुग्री लागणार. राजाच्या पाठबळाबरोबरच इतर धनिकांचे अर्थसहाय्यही लागणार होतेच. एवढी लांबची मोहीम म्हणजे फारच मोठे आव्हान होते. अथांग सागराच्या वादळी हवामानाला तोंड देण्यासाठी गलबते देखील वाटेल ते घेऊन चालणार नव्हते. अतिशय सुसज्ज, योग्य टिकाऊ अशा लाकडापासून बनवलेली अशी भरवशाची गलबते लागणार होती कोलंबसला त्या समुद्र सफरीसाठी. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे दणकट आणि पुरेशा आकाराची शिडे असणे देखील क्रमप्राप्तच होते. शिडांच्या सहाय्यानेच तर ती मोहीम पुढे सरकणार होती ना. त्या जहाजांना आजच्या सारखे डिझेल इंजिन थोडेच उपलब्ध होते तेव्हा. गंमत म्हणून सांगते की डिझेल इंजिनाच्या बोटी यायला अजून जवळजवळ 400 वर्ष लागणार होती. असो, आणि दुसरे अतिशय महत्वाचे म्हणजे इतकी माणसे घेऊन इतक्या लांबच्या प्रवासाला निघताना त्या लोकांच्या खाण्यापिण्याचा विचार नको का कराव्याला? केवढा प्रचंड साठा जवळ ठेवावा लागणार होता. आणि पिण्याचे पाणी? आजच्या बोटी समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी निर्माण करीत असतात. अर्थात त्यावेळी ती सोयही उपलब्ध नव्हतीच. पाणी म्हणजे माणसाचा जीव की प्राण. अर्थात त्या काळी बोटीवर पाण्याचे देखील रेशनिंग चाले बरं का. प्रत्येकाला रोज ठराविक ग्लासच पाणी मिळे. पण तेवढे तरी पाणी बरोबर घ्यायला हवेच ना. जगणार कसे ते लोक नाही तर. आणि ही झाली सर्व प्राथमिक तयारी. पुढचा प्रश्न होता ती गलबते चालवण्यासाठी लागणाऱ्या माणसांच्या उपलब्धतेचा. अनुभवी, कुशल, निरोगी आणि धाडशी अशा अनेक खलाशांची गरज पडणार होती. मी येतो असं म्हणणाऱ्या कुठल्याही सोम्या गोम्याला घेऊन थोडेच चालणार होते. आणि त्याचीही गरज भागवताना मात्र कोलंबसच्या नाकी नऊ आले. का?
तर या असल्या कधीही कोणीही न गेलेल्या समुद्री मार्गावर जाण्यास लोक धजावीत नव्हते. काय भरवसा हा माणूस सांगतोय, त्या मार्गाने गेल्यास खरंच जमीन सापडेल याची? काय भरवसा परत येऊ की नाही याचा? अशा अनंत रहस्यमय बाबींमुळे लोकांच्या मनात विलक्षण अशी अनिश्चितता दाटलेली होती. या कारणाने सफरीसाठी सहकारी मिळवण्यात कोलंबसला अनेक महिने लागले. असे म्हणतात की स्पेनच्या राजाने त्याच्या तुरुंगातील काही कैद्यांना एक मुभा देऊ केली. याच्या बरोबर जाण्यास तयार असाल तर तुमची बाकीची शिक्षा माफ. आयुष्यभर तुरुंगात खिचपत पडण्यापेक्षा कोलंबस बरोबर जाण्याची जोखीम अनेकांनी मान्य केली. पण त्यांना शिडांबद्दल आणि इतर सागरी शिक्षण देणं अनिवार्यच होते. त्यातही वेळ गेला असणारच, पण त्याला काही इलाज नव्हता. अपुरे, अननुभवी, अशिक्षित मनुष्यबळ काय कामाचे? पण हळूहळू कोडे सुटत जावे त्याप्रमाणे सर्व गोष्टी जमत गेल्या. कुणा प्रतिष्ठित माणसातर्फे कोलंबसची भेट मार्टिन अलोन्सो पिन्झॉन नावाच्या एका धनाढ्य आणि दर्यावर्दी माणसाबरोबर घालून देण्यात आली काय? आणि तो माणूस कोलंबसवर भायला काय? कदाचित नियतीचेच नियोजन होते. या मार्टिनने आपल्या 2 भावांनाही या मोहिमेबद्दल समजावून सांगताच फ्रान्सिस्को आणि विसेंते हे त्याचे 2 भाऊ देखील मोहिमेत सहभागी होण्यास तयार झाले. आणि इतके सुप्रसिद्ध लोक कोलंबसवर विश्वास ठेवतात म्हटल्यावर बाकी लोकांचाही विरोध मावळत गेला. 23 जून या दिवशी अधिकृतरित्या खलाशी आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली. एकूण 87 जणांबरोबर करार करण्यात आला. नीना, पिंता आणि सांता मारिया ही 3 गलबते निवडली गेली होती आणि त्यावर जरुरी अशा सुधारणा करण्यात येत होत्या. अशातच स्पेनच्या राजाने कोलंबस आपल्या सागरी मोहिमेवरून सही सलामत परत आल्यास त्याला ॲडमिरल ऑफ द ओशन ही पदवी आणि त्याने शोधलेल्या नव्या जगाचा व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर ही पदे देण्याचे आश्वासन दिले असल्याने कोलंबस फारच खुशीत होता. अखेर अशा सनसनाटी रोमांचक वातावरणात 3 ऑगस्ट 1492चा दिवस उजाडला आणि त्या दिवशी पालोस नावाच्या बंदरातून कोलंबसच्या नीना, पिंता आणि सांता मारिया या 3 बोटींनी प्रयाण केले. तिंतो नावाच्या नदीतून बाहेर पडताच अटलांटिक सागराच्या भरधाव वाऱ्याने त्या 3ही गलबतांच्या शिडात नवचैतन्य भरले आणि त्यांचा नव्या जगाच्या दिशेने गूढ असा प्रवास सुरू झाला. पुढे खोल अटलांटिक समुद्रात जाताच त्या 3ही गलबतांवर पश्चिमेकडून मग्रूरपणे घोंघावणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव पडू लागला. या वाऱ्यांना वेस्टलीज म्हणजे पश्चिमेकडून वाहणारे वारे म्हणतात. आता तुम्हाला ज्या दिशेने जायचे आहे त्याच दिशेनं जर वारे येऊ लागले तर तुम्हाला पुढे जाण्याचीच पंचाईत होणार, नाही का? पण कोलंबसला या गोष्टीची जाण असावी असं वाटते. त्यानं त्या 3ही बोटी नैऋत्य दिशेनं म्हणजे साऊथ वेस्टच्या दिशेनं वळवण्याची आज्ञा केली. आता वाऱ्याचा त्रास बराच कमी झालेला होता. उलट ट्रेड विंड म्हणून ओळखले जाणारे वारे त्या बोटींना पाठीमागून धक्का मारित असावेत. 3च दिवसात ते कॅनरी नावाच्या द्वीप समूहात जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा अन्नधान्य आणि पाण्याचा साठा भरून घेण्यात आला आणि 9 ऑगस्टला त्यांनी पश्चिम दिशेनं प्रयाण केले. इथे एक गंमतीची गोष्ट सांगावीशी वाटते. खरं तर त्या काळात पृथ्वी गोलाकार म्हणजे एखाद्या चेंडूच्या आकाराची आहे हे बहुतेक लोकांनी मान्य केलेले होते. पण असं म्हणतात की काही लोकांच्या डोक्यात अजूनही त्याबद्दल शंका होतीच. त्यांना अजूनही वाटे की पृथ्वी म्हणजे एक चपटा गोल किंवा एखाद्या वर्तुळाकार ताटलीप्रमाणे होती. आणि याचाच अर्थ असा
की आपण समुद्रातून एकाच दिशेनं जर जात राहिलो तर एक दिवस त्या ताटलीच्या कडेवर पोहोचणार आणि मग कुठेतरी खाली कोसळणार. कोलंबसच्या ताफ्यातील काही खलाशी देखील याच मताचे असल्यास त्यांच्या मनावर प्रचंड दडपण असणार, यात काय शंका. कोलंबसच्या हिशोबानं आता जपानचा किनारा केवळ 2400 मैल अंतरावर असणार होता. मोठ्या आत्मविश्वासानं तो 3ही गलबते पश्चिमेच्या दिशेनं दामटत होता. आपल्या वैयक्तिक डायरीमध्ये तो रोजच्या घडामोडी आणि इतर माहिती इत्यंभूतपणे लिहित होता. त्यावेळचे नौकानयनाचे शास्त्र फारच प्राथमिक अवस्थेत होते. बहुतेक गणित हे केवळ ध्रुव ताऱ्यावरच अवलंबून होते. आपण पृथ्वीवर किती अक्षांशावर आहोत, म्हणजे कुठल्या लॅटिट्यूडवर आहोत एवढेच कळू शकत असे. कुठल्या लॉन्जिट्यूडवर म्हणजे किती रेखांशावर आहोत हे शास्त्र प्रगत होण्यास अजून 2-250 शतके लागणार होती. आणि त्यातही काही दिवशी आकाश ढगाळ असेल तर त्या ध्रुव ताऱ्याचे दर्शनही अशक्य. त्यात हा कुणी कधीही न अवलंबिलेला सागरी मार्ग होता. कधी समुद्राचे डोके फिरून भयाण वादळ बोटींना गदागदा हलवू लागेल याची कल्पना नव्हती. थोडक्यात काय तर अतिशय खडतर असा त्या सर्वांचा तो प्रवास चालू होता, गूढ, रहस्यमय आणि भेदरलेल्या अवस्थेत. आणि अखेर या गोष्टीत आधीच कथन केल्याप्रमाणे 12 ऑक्टोबर 1492चा दिवस उजाडताच कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांना जमिनीचे दर्शन झाले. जे सागरी अंतर कापायला आजच्या आधुनिक बोटींना फार तर 8 दिवस लागले असते, ते अंतर कापायला त्यांना 70 दिवस लागले होते. आणि तेही रहस्यमय असे. तिन्ही बोटींवर आनंदी आनंद. कोलंबस तर अत्यानंदाने वेडाच होऊन गेला असणार. आज त्याचे स्वप्न आणि आकांक्षा दोन्ही सफल झालेले होते. इंडियाची जमीन शोधायची म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. जरी काही काळानंतर ही इंडिया किंवा आशियाची भूमी नाही हे उमगणार होते, तरी या क्षणी मात्र अज्ञानातच आनंद होता असे म्हणावे लागेल. स्पेन देशाचे झेंडे हातात घेऊन क्रिस्तोफर कोलंबस आणि त्याचे सहकारी समोरच्या किनाऱ्यावर सावधपणे चालत गेले. सावधपणे यासाठी की पूर्वी अनेक अशा नवख्या जागी जिथं दर्यावर्दी पहिल्यांदाच जाऊन पोचले होते, तिथे त्यांच्यावर स्थानिकांनी जीवघेणे हल्ले केल्याची अनेक उदाहरणे होती. पण इथे मात्र चित्र अगदीच उलटे निघाले. भल्या मोठ्या बोटींवरून आलेले हे सगळे गोरे गोमटे लोक त्यांच्या सोनेरी दाढ्या, हातातील तलवारी आणि अंगावरील कपडे पाहून त्या बेटावरील स्थानिक लोक फारच गांगरून गेले. त्यांचा पहिला कयास होता की हे सर्वजण स्वर्गातून इथे अवतरले असावेत. तशातच त्या स्थानिक लोकांना त्यांनी कधीही न पाहिलेल्या अशा आकर्षक पण स्वस्तातल्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. वातावरण मैत्रीपूर्ण होते. कोलंबसला त्या लोकांच्या अंगांवर बऱ्याच ठिकाणी शस्त्रांच्या जखमांचे व्रण दिसून आले. त्याचे कारण त्याने विचारताच त्या स्थानिकाच्या मुख्याने लांबवर बोट दाखवीत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. बरं तर म्हणजे तिकडे लांबवर इंडियाची मुख्य जमीन असणार आणि तिथले लोक या बेटावर येऊन इथल्या माणसांना त्रास देत असणार, असा सोयीस्कर विचार कोलंबसनं केला. म्हणजे बघा, तो आपण इंडियात येऊन पोचलो आहोत हा विचार सोडायला तयार नव्हता अजून. खरे तर जवळपासच्या असंख्य बेटांपैकी कुण्या बेटावरील लोक खरे तर या इथल्या लोकांशी भांडणे करण्यासाठी येत. असो, ज्या बेटावर ते जाऊन पोचले होते त्या बेटाचे नामकरण सान साल्वादोर असे करण्यात आले, ज्याचे स्थानिक नाव गुआनाहानी असे होते.
इंडियाच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोचल्याचे गृहीत धरून त्या बेटांच्या समूहाला ईस्ट इंडीज असे संबोधू जाऊ लागले. पण कालांतराने हा भ्रम दूर झाल्यावर त्या जागेला आता आपण वेस्ट इंडीज म्हणून संबोधतो. या बेटावरील काही लोकांच्या कानात सोन्याचे दागिने पाहून कोलंबसचे डोळे चमकले. म्हणजे इथे सोने नक्कीच असणार, त्याने विचार केला. अहो, ते तर त्याच्या उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे होते इथे येण्यात. मग त्याने जवळपासच्या जमिनीचा शोध सुरू केला. कुठे ती मुख्य जमीन? आपली गलबते घेऊन पुन्हा तो सैरावैरा भटकू लागला. 28 ऑक्टोबरला त्याला जरा एक मोठी अशी जमीन मिळाली. तिला त्याने जुआना हे नाव दिले. पण वास्तवात ते काय होते? तर आज आपण ज्याला क्युबा म्हणून ओळखतो ते बेट होते ते. असेच पुढे फिरता फिरता त्याला 6 डिसेंबरला अजून एक मोठे बेट मिळाले, ज्याचे नाव त्याने हिस्पानियोला असे ठेवले. पण आज त्या जागेला सांतो डोमिंगो म्हणून ओळखले जाते. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे आज तिथे एक सुंदर असे कोलंबसच्या गोष्टी दर्शवणारे म्युझियम आहे. तिथून जवळच त्याने स्वतःसाठी बांधलेल्या राजवाड्यासम घराला देखील आपण भेट देऊ शकतो. या सर्व बेटांवरील आपल्या राजा राणीचे अधिपत्य ठेवण्यासाठी त्याने आपली काही सशस्त्र माणसे तिथेच ठेवली आणि चौक्या देखील बनवल्या. 25 डिसेंबरला मात्र एक दुर्घटना घडली. त्याच्या 3 बोटींपैकी सांता मारिया ही बोट अपघातग्रस्त झाली. चक्क ख्रिसमस सणाच्या दिवशी ती एका वाळूच्या किनाऱ्यावर घट्ट रुतून किहो बसली. तिच्यावरील सर्व सामान सुमान काढून घेण्यात जरी त्यांना यश आले असले तरी ती बोट त्यांच्या हातून गेलेली होती. आपले काही लोक तिथे ठेवून त्याने इतर 2 बोटींच्या सहाय्यानं आपला प्रवास सुरू ठेवला. बरेच सोने वगैरे गोळा करून अखेर त्याने 16 जानेवारी 1493ला आपला परतीचा म्हणजे पुन्हा स्पेनच्या दिशेनं प्रवास सुरू केला. वाटेत असंख्य वादळे आडवी येत होती. 2 बोटी एकमेकींपासून दूर भरकटत जाऊन त्यांच्यातील संपर्क तुटत होता. अनेक विघ्ने 5वीला पुजल्यासारखी मध्ये येत होती. पण त्या सर्व अडचणींवर मात करून हा 15 मार्चला पुन्हा एकदा आपल्या पालोस या बंदरात येऊन पोचला. आपल्या उरल्या सुरल्या 2 बोटींसह, नीना आणि पिंता. आता त्याला फर्डिनांड आणि इझाबेला या राजा राणीला आपल्या सागरी प्रवासाचे वर्णन करायचे होते, अगदी इत्यंभूतपणे. स्पेनच्या राजा राणीच्या दरबारात एकच हल्लागुल्ला झाला असणार त्या दिवशी. आपण जे वारंवार सांगू इच्छित होतो ते करून दाखवणारा दर्यावर्दी आज त्या दरबारात हजर होता, मोठ्या अभिमानाने. त्याच्या बरोबरील त्याचे सहकारी देखील रुबाबात जमा झालेले होते. फर्डिनांड आणि इझाबेला दरबारात हजर होताच कोलंबसनं आपल्या धारशी प्रवासाचे रसभरीत वर्णन केले आणि आपण त्या नव्याने शोधलेल्या जमिनीवरून आणलेल्या वस्तू प्रदर्शित केल्या. काय होत्या त्या वस्तू? तर त्यात सोने, मोती, दागदागिने वगैरे तर होतेच, पण तंबाखू ही वनस्पती देखील होती. त्याआधी युरोपातील लोकांना ही तंबाखू काय चीज असते हे माहीत देखील नव्हते. तसेच अननसाचे झाड देखील होते, ज्याला आपण पायनॅपल म्हणून संबोधितो. त्याने आणलेला टर्की नावाचा एक पक्षी देखील साऱ्यांना नवीनच होता. म्हणजे आज आपल्या इथे सहज उपलब्ध असलेले पायनॅपल हे फळ कुठून आले हे तुम्हाला कळलेच असेल. आणि राहिली मसाल्याची गोष्ट, ज्यासाठी युरोपियन्स तळमळत होते. आपण स्वयंपाकात जी काळी मिरी वापरतो ना, ती देखील आणली होती त्याने. सारा दरबार त्या गोष्टींकडे डोळे फाडून बघत असणार, नक्कीच. आणि दुसरी एक गोष्ट कोलंबस घेऊन आला होता, जणू एखादा भरभक्कम पुरावा आणल्याप्रमाणे. काय होते ते? तर चक्क
त्या नव्या जगातील ताईओ नावाच्या जमातीचे काही लोक देखील त्याने बरोबर आणलेले होते आणि त्या ताईओ लोकांची झोपण्याची पद्धत दर्शवण्यासाठी त्याने त्यांचे काही हॅमॉक्स देखील बरोबर आणलेले होते. एवढे सगळे पुरावे सादर केल्यानंतर कोलंबसने राजा राणीला पुन्हा एकदा धडाक्यात आणि आत्मविश्वासाने घोषित केले की मी आशियापर्यंत जाऊन आलेलो आहे आणि ते हिस्पानियोला बेट म्हणजे चीनच्या किनाऱ्याजवळचे एक बेट आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंना आनंदित होण्यासारखी बाब म्हणजे तो म्हणाला की त्या नव्या जगातील लोक आपला धर्म देखील स्वीकारायला तयार आहेत. हे सर्व ऐकून आणि पाहून बहुतांश लोकांचा विश्वास बसला की तो खरंच ईस्ट इंडिजला जाऊन आलेला आहे. अशा तऱ्हेने 3 ऑगस्ट 1492 या दिवशी सुरू झालेली ख्रिस्तोफर कोलंबसची धरारीची सागरी मोहीम 15 मार्च 1493 या दिवशी पूर्णत्वास आली होती. ॲडमिरल ऑफ द ओशियन, व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर या 3 अतिशय मानाच्या पदव्या घेऊन कोलंबस दिमाखात आयुष्य काढू लागला. पण गंमत म्हणजे कोलंबसची ही कहाणी इथंच संपत नाही बरं का. ही काही त्याची एकुलती एक मोहीम ठरणार नव्हती. यानंतर त्याने त्याच जोखमीच्या मार्गावर अजून 3 मोहिमा केल्या. त्या देखील अचंबित करणाऱ्या आहेत, पण त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एखाद्या रात्री तरी सांगेन. ओके? बरं चला. एव्हाना तुम्ही जागृत अवस्थेची सीमा पार करून निद्रिस्त अवस्थेत प्रवेश केला असेल यात मला कुठलाच संशय वाटत नाही. निवांतपणे झोपा आणि उद्या एक नवचैतन्य घेऊन तरतरीत होऊन हसत मुखाने जगाला सामोरे जा. मी निशा तुम्हाला शुभरात्री चिंतून आता निघते. पुन्हा भेटूच निशा विस्पर्समध्ये अशाच एका रात्री.